विचारतात जिजाबाई, रमाबाई, अहिल्याबाई होळकर, लक्ष्मीबाई ह्या कशा परिवार कशा चालवत आल्या याचा काय भान आहे का? आहे ना, आहे ना. हा आद्य नांदन नांदन आणि होत रामाच्या नांदने त्या भीमाच्या संसारी कसती पूर्व चांदणे त्या भीमाच्या संसारी कसती पूर्व चांदणे केव्हापासून ताल येते? आता तुम्ही जास्त जास्त म्हणतात तसं तसं मला चालेल. हो का? असाच ताल येऊ दे. खूप संसार करशील. अग संसार 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 कसा असायला पाहिजे? कसा? अग संसार संसार आणि नवरा बायकोचा संसार पाहुचे नकरे पाहून घ्या नकरे जशी मस्कशी करते सुटवाच्या वेळेस जशी फडफडते कशी करते मग फडफड नाही लाच मारते अशी मारणं लाता. अग संसार संसार आणि नवरा बायकोचा संसार आणि अशी बायको मुचोर भेटली तर कसं चालन घरदार अशी मुचोर भेटली तर कसं चालन घरदार नाही जात म्हणलं तर कसा बद 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 मारते आणि ते एकाच जागेवर मारते काही जागा तिला बदलत नाही माझी वाटेल मारणे सुद्धा टाकल्या. मी कायसाठी जागा बदलू? कायसाठी जागा बदलू सांग? एकाच जागेवर त्याला एकाच जागेवर साडी लाल होऊन गेली. मग तू ऐकून लागलीस तर मग होते ना. मी अजून इस्तो धकवतो. मी जात नाही किती काही चोपडा बाबा मी जातो. मी कोणत्या धपाले हुशार असाव तुला पाहिलीच नाही. कालच तो एक जण म्हणे कार्यक्रम होता समजलं का नाही? काय म्हणलो? संसार संसार आणि नवरा बायकोचा संसार बायको मुजोर भेटली तर कसं चालन घरदार बरं आहे तू एक टोंगरा आहे लोकांच्या काय गाड्या लावल्यात का? टोंगऱ्याला गेला तिथे काही चोपडावा तेल लावा तुपला पण मी जात नाही. नको लावलं. मी कसा सुधरवतो तुला कशी जात असता पाय. महागाईच्या काळामध्ये सर्व धंद्यावर आली बंदी महागाईच्या काळामध्ये सर्व धंद्यावर आली बंदी
नाचू नाचू का लोकांच्या फागोळा दाखवून राहिलीस का काय बा, फागोळा कसा हा? दाखवीन? आपल्या संसाराचा नाचकाम करून राहिलीस फागोळा कसा दाखवीन? मग महागाईच्या काळामध्ये सर्व धंद्यावर आली बंदी. महागाईचा काळ आहे, सगळे धंदे बंद झाले होय ना? झाले ना. हा कोरोना पासून सगळे धंदे बंद झाले. जो पुढीच्या पाली विकत होता, आईस्क्रीम वाला फिरत होता, होय. गावामध्ये येवाची त्याला परवानगी नव्हती. नाही 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 आहे नाही ना. ना. हा, झाले त्याच्या पोटावर लाग पडली का नाही? पडली का नाही? होय. बसला जीएसटी चा दणका. तुम्ही चारण्याची 1 रुपयाची वस्तू घ्या तर जीएसटी लागते. लागते. हा, सरकारची जीएसटी लागते. तुम्ही कावना मागा त्याला जीएसटी बिल देते का तर पाहिजे बरं. एखादी दुकानदार 5 रुपयाची सामान घ्या तर जीएसटी लागते. हा, बसला जीएसटी चा दणका, मोला गोरगरिबाचा मनका. झाला शेतकरी लाचार आणि मजा मारते चौकार. कसा कसा? झाला शेतकरी लाचार, मजा मारते चौकार. आज सगळ्या गावामध्ये संपूर्ण एरियामध्ये मिरची पूर्णच केली. हा, माझ्या येथे 1.5 एकरात मिरची आहे, काहीच नाही. 70,000 रुपये खर्चाला पण 5 रुपयाची विकली नाही. नाही ना. हा, शाहकाराकडे जा ना, शाहकाराकडे जा. त्याने माहित आहे की याने मिरची लावासाठी याच्याजवळ पैसेच नाही आहे. हा, याने जर कोणीकडून 3% भेटत असेल का नाही, तर तो 5 मिनिटांमध्ये 10% देते. 5 मिनिटांमध्ये 10% देते. हा, तोही ठसर मारते. वेगळ्या चिंते घ्या, चल भाई आपल्या घराकडे. तो पाया लागते बाबाजी, पाया लागते बाबाजी. द्या ना, 10 काउंट 15 म्हणून तरी घेतो, कारण की मला गरजच आहे. मला गरजच आहे पैशाची, पण त्याला ठेवाच लागते. हा, तो मुद्दल तर लगेच राहिली, पण त्या निस्त्या व्याजावरच तो शावकार मजा मारतो. मजा मारते. हा, समजलं की नाही? झाला शेतकरी लाचार आणि मजा मारते चौकार. आणि बायको मुठोर भेटली तर कसं झालं न करणार. बायको मुठोर भेटली तर कसं झालं न करणार. चोरा साल्या तोंड टाक्या. तोंड टाक्या बहीणच्या चोरा. मग का पंचा चोरा म्हणजे बहीणच्या चोरा हो, आणि तोंड टाक्या. तोंड टाक्या. काय होते? आता मी आपल्या घरी काम करत होतो तर त्याचा तोंड टाकायला आला. मी काय तोंड टाकू? मला काय थंडी आहे ना का? धंदेने तर आलाच काय येतं. काय त्याला काय साठी आला म्हणजे? हो, काम कोणतं होतं? मी म्हणतो हा, का ह्या गावामध्ये तुम्ही दोघं नवरा बायको हाका म्हणून. मी म्हणलो का? मी म्हणतो ना. तू म्हणतो हो, तू आपल्या स्टोराला म्हणशील तर होशील का? मी तुले सांगून राहिलो. हा का? हे बाकीच्या जल्लावर, हा, मी जल्लावर. हो, आणि तुम्ही बायको ना तू, हा, तुम्ही दोघं नवरा बायको एवढं हुशारने साईने झाले का तुम्ही? नाही. आणि तुमच्यामध्ये माणुसकी आहे का?
नाही म्हणजे आम्ही गेलो माया नाही आमच्यामध्ये कोणी माणूस की आहे त्यांचा चप चप करू नको नाही तर याचा का म्हणशील का म्हणजे म्हणजे अक्का नावाची सीट मानव माणूस आहे गावचा खास करी मग मला सांग तुला कामा धंदे करायचे व काही करायचे आहे तर मग तू आपल्या खिडक्या दरवाजा बंद करून दरवाजा टाकले खिडक्या बंद करू का काऊन तुला फोन तर नाही केला तुम्ही ना माझ्या घरी येतो मी झगडा करत आहो येतो 16 वाले नाही फोन केला होता का मी ना हो का मला सांग सगळं तू मारतीला कवर कवापासून झाला जन्मापासूनच हो मी जन्मापासूनच समजला का मारतीला हो मग रात्री एवढा तमाशा केला हो रात्र गेली हो पण तुझ्या सुईच्या बहिमा माशीने उलली मारत कशी कशी आता खूप मी तेली मागली म्हणजे तुला का ताकद आली का बाबा मला सांग गावामध्ये माणूस तुझ्या का मी आहो तू ये आणि हे लोक कोण आहे नाही हे आम्ही खंचे करू तुम्ही माणूस घ्या याच्यामुळे तुम्हाला दिनाला करायचं असेल तर काही असं आपलं घर उचला आणि गावाच्या बाहेर गावामध्ये म्हणजे आम्ही आपलं घर उचलू आणि गावाच्या बाहेर जाऊ तुमच्या पायी आमच्या बाई तुमच्या पायी हे गाव तर झोपत नाही आम्ही दोघं नवरा बायको झोपत असेल का म्हणतो का करायचं मी का करू तुम्ही झोपवला तर मी का करू तुमच्या घरी बाई तुमच्या दिनाच्या बाई ज्या बहिमा गाव तर झोपत नाही आम्ही दोघं नवरा झोपत नाही पण ज्या बहिमा माई पकडी जनता कुठं काय घरी तर तेही पकड काय लागला तिच्या बहिमा काय घरी तर तेही नाही दिसली पतंग नाही लागला पतच नाही लागला ते माझ्या घरी आली असं म्हणून आता तोंड टाकाले म्हणून मग अच्छा ठीक आहे तोंड टाकायला म्हणते मग मला सांग किती वर्षाची दोस्तानी आहे सांग बरं तू दोस्ता आपली दोस्तानी झाली 8 वर्ष आता चोपकालू नको आता चोपकालू नाही चांगला दोस्तानी म्हणलं तर कसा झाला तू तू पहिले जुनी आठवण काढून देशील तर लक्षात येईल काय आपल्या गावामध्ये शिवजयंतीचा कार्यक्रम बरोबर आहे आता मंगेश शेंड्याची गंमत आहे गमत आहे मी म्हणतो ह्या मंगेश शेंड्या आला तसं मागणी म्हणे म्हणून मी त्या भीमा बाईकने मी काही केली सुट्टी काढली आज म्हणून मंगेश शेंड्याची गंमत आली जाऊन म्हणून मी का घर बंद आलो तमाशा पावाले आलो मग घरी आलो आलो तर आपल्या घरच्या पाहुणे कसं तुम्ही रात्र काढली का रात्र काढली तो काय करतो मोठ्या का झालं मोठा आपण झाली मासं कोणती का मा घरच्या संन्यास मासं बोलला सकाळी तुम्ही रोजच जाता बरं संडासा तुम्ही रोजच जाता काही माझ्या बापाची येतं 70 वर्षाची असते एखाद्या दिवस बोलला का ती संडा तुमच्या एकट्यामध्ये नसं बोलला पण मासं मा एकच्या संघात बोलला ना तुला भारतरत्न पुरस्कार द्यावा लागते बापू मला चांगला पुरस्कार पाहिजे चांगला म्हणतात ह्या तेली मागणी पहिला नंबरचा बक्षीस घेऊन जाईल म्हणजे भारतरत्न पुरस्कार ते वरचा पाहिजे का हो पण गोष्ट अशी झाली कशी मंगेश रावजी मी का म्हणलं तेव्हा मी त्या महिला सकाळी निघली सकाळी लिंका म्हणून आपल्याला आहेत थोडासा खला पटवायला द्या लागते का जायचं नाही का जायचं मला का आहे आपल्या घरी संडास तर मी जमली मी जसा संडासाला दरवाजा पायरी गेलो आणि दरवाजाने हात लावला तर संडास का म्हणते हेमराज म्हणते मा वाटा जाऊ नको म्हणते काऊन का
मी होतो आणि मी खालतो होतो. बरं ठीक आहे. मी खालतो पाटली वरतो आणि तिच्यावरतो. आता मला वाटलं चपी वाटतं झगा झाला मी तू कदा याची बाबा तू खातो. हो असं होतं ते ना. मग तिच्यावरतो कोण होतं? मग मी आलो धावत झाल्यावर आता गोंगल्या. हा समजते अक्कल. हा अरे तुम्ही बायको भेटलं असेल ना नी, हा तर मारून जवळ घ्यायच्या. जवळ घ्यायचं. वाट कायचा झाला काय काय झाला. हा सांगतो ना. हा माझं आहे छोटस लस्सी टेन्शनचं दुकान दुकान आहे. बरोबर आहे. तुला तर माहित आहे. हो मध्ये आजच्या आजी होतो नागपूरला. हो कारण की मी 8 वर्ष झाले माझी फाईल काही पास झाली नाही. बरोबर आहे. मेसराम साहेबांना मला फोन केला. हा. साहेब म्हणे तुम्ही लवकर या म्हणे तुमची फाईल पास करून देतो म्हणे. बरं ठीक आहे. मी हिला म्हटलं आज मंडईचा दिवस आहे गावामध्ये. हा. हा? हा. तू एक काम कर आजच्या दिवस तू दुकानात बस. बस म्हणे दुकानात थांब. तुमच्या दोघे नवरा बायकोच्या गोष्टी. ऐक रे बरोबर आहे. आपल्या घरच्या वाद आहे. हो ना. हा? तू दुकानात हा. थांब. मी लवकर येतो हा आणि लवकर जातो. बरं ठीक आहे. हा तोपर्यंत मला येतपर्यंत हा. थांब. ते म्हणते मी जातच नाही. म्हणजे तुझ्या तिच्या सर्व वादावाद झाला. वाद चालू आहे. अच्छा मग हा ते म्हणते मी ठेका घेतलो का? हा ठेका घेतलं का म्हणते. हो तुझी बायको तुझी माझी बायको म्हणजे तुझ्या बायको तुझ्यापेक्षा वरची बायको झाली. वरची झाली. ठेपल्या अरे माणसा पाहिजे खुबी तेव्हा बायको राहते उभी बायको. माणसात पाहिजे खुबी तेव्हा बायको राहते उभी. कोणती खुबी का? तुझे आपली खुबी सांगून आपल्या घरच्या सत्यालाच करू. दोस्ता सांग ना. पाहिले काहून? त्याच्यासाठी मग पाहुणचा पाहिजे. हो हो करून आपण हॉटेलमध्ये हो बोलवतो आपल्या बायकोला कशी बायको तुम्ही. ए शिला हा इकडे ये. मायजन का म्हणते? हा का म्हणते मायजन पाय? बायको घेऊन बोलायला पाहिजे. काली जगदंबा हो देवरा बसणार आम्ही. का झाला? पहिला आलो तो मागच्या वर्षी नाही का. हा झिलपट होती. शिलपट होती. आता लग्न झाली. का खातेस तो. का खाते का? हा नवऱ्याचा माल खातो. तर खरं सांगू हा मीनाच्या खिडकीतून पाहिजे तर बरोबर आहे का. बरोबर आहे. हा हो काय तू तोंड टाक्या लोकांच्या घरी तोंडात टाकायचंस का? तोंड टाकलो. हा त्या खिडकीतून जाते का तर पाहिलं. जातं का तर पाहिलं? गेला का? पण ह्या गोष्टी खरी आहेत ना. हो ना बरोबर. त्या नवरा तुम्ही घेते. होते हा येते घेते. हो. छतर कापते. हो मस्त तेव्हा माऊला येतो. पावा हा का म्हणते हो? त्याला खेच त्यांचा ए नाही आमच्या आपसातल्या गोष्टी इकडे तुमच्या तिकडल्या गोष्टी. झाले का? तुमच्या गोष्टी मला ऐकायचं. नाही नाही. मग एक काम करा. हा कोणतं? तुमच्या घरी जात असेल का हो मी जसं जसं म्हणेन तसं तसं तुम्ही दोघे लोक बायको म्हणजे ठीक आहे ना. बरोबर. हो. आपल्या बायकोने मला का का म्हणा. हा. ए ठेव ताट घे. ताट घेतलं. हा हे तुम्ही हे बाबू नको ताट घेतलं ताट. तू ऐकत नाही घरी याची गोष्टी. हा. मी तुझ्या दवाईच्या गोष्टी सांगतो. दवाई सांग. मी जसं जसं म्हणेन हा. तसं तसं तुम्ही दोघे म्हणजे हो बरोबर. हो. हा लावा डोळे लावा. डोळे लावा. मा सुधरे का पाय डोळे लावा म्हणा बाबा माझा मावला कोणीकडं? तुम्ही आता का पाहिलं हा लावले का डोळे. हो मी जसं जसं म्हणेन तसं तसं म्हणजे हो हो पण बायको दोस्ता सुधारली पाहिजे. अरे आमका गॅरंटी आणि त्या दवाईला ते नाही सुधारली हा. मग आपल्या जो पिस्तूल बरं ठीक आहे मी दवाई खायला तयार आहो. बरोबर आहे. हो डोळे मिटवले. हो तू पाहून आला भोकला नाही. चांगला पाहिजे तो. हा आणि जेव्हाचा सुंदर चांगलं होते. आता तुझी बायको सुधरवायची असेल तर चांगला रीतीने म्हणजे तू जसं करशील तसं मी करतो. बरोबर आहे. हो तर मी वांगे खायचं तू वांगे खायचो. हो खातो. आम्ही भेदरे खायचं तू का खाशील. मी भेटरेच खाईल. नाही हा तेव्हा सुधरत नाही. हा. मी वांगे खाईन भेदरे का तू बाजू केलं गरम वगैरे नाही का तर बायको असर पडते. चालेल त्याचं जसं मी तसं म्हणजे हो जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल खावाले बेकार पेवाले बेकार खावाले बेकार पेवाले बेकार पाण्याची उतारा पाण्याची फुटारा पाण्याची उतारा पाण्याची फुटारा. ओके माय बाटलीची उठणं पाटलाने
तू कशाला मावला लागेल त्या घरामध्ये आलं म्हणत ताव खाते बाबा त्या गावात का सोडून आला बे तू का म्हणला का म्हणला बे ना जय हरी विठ्ठल खावाले भेटन न पेवाले भेटन आणि पाटलाची उड्डण पाटल्याची फुट मगापासून लागलो नाही त्या फटाक्या फोडला कावय हे गावे म्हणजे आम्ही ह्या गावामध्ये म्हणतो तुले हा ह्या लोकांमध्ये म्हणतो का म्हणतो माझ्या करत असेल ना हा. तर मग मध्ये हे लोक इथं मारतील कोणत्या बोलत जय हरी विठ्ठल बरोबर आहे खावाले भेटलं प्याले भेटलं ते बरोबर आहे हो. आणि पाटलाची बुट मला काय झालं बरोबर हे काव आहे पाटलीची का फुटन पाटलाची का मारायला होता हा. असं होते हा. गाण्यामध्ये तू मेला मोठे मा नवऱ्याला हातापासून मारतेस का याची विषय पोंगा मागत होतो का समजतो तू उदाहरणामध्ये मेला हो म्हणजे उदाहरण मेला हो तू लास्टच्या घरी ठाकून आहे हो आता तुला का त्या डीप फ्रीजर मध्ये ठेवणार आहे का शोकेस मध्ये ठेवणार आहे नाही ते तिकडं गावातले लोक तुला 4 लोक तर नेतीलच हो ना हो हो जसे तुझी उठली हा जसे तुझी उठली का तशी त्या बायकोची फुटली बरोबर सांग हा जसे तुझी लांब भरून उठली का तसे त्या बायकोची फुटली बांगली तर तसा बांगडी फुटली म्हण ना आता मग तू एवढा साईड पागल बनवून राहिलास का आणि त्याच्याला ते नाही ऐकत हा आणि मी बी तर म्हणतो हा हे अजून दवाई आहे अजून डबल आहे हो हा हे झाली संध्याकाळची संध्याकाळची तुला सकाळची दवा सांगतो हा सकाळची सांग तुझे मोठी महाग होते हा किती रुपयाची होते ते कमीत कमी एवढीशी दवाई यांच्या बऱ्याच दवाई कमीत कमी 3-4 हजाराची हा 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 ठीक आहे नाही कमिशन नाही काही नाही हो ठीक आहे पण खाशी का तू हो हो पक्का हो. तुला थोडासा कमी गो खायला पडते कॅमेरा काढतो फोटो काढ का खाणं पडते काही नाही खायला नाही. बोलल्या का खाणं पडते कवडी बर तू गो खाल्यानं बायको सुधरते हा काय ऐकवा तुले काय ऐकवालं कवडी बर तू म्हणला ह्या माणसाच्या गावामध्ये ह्या इथं मित्र आहे मावला हा माझी सरपंच रवींद्रची फटिंग हा आणि आता ताई आहे फटिंग हा ते सांगतो तुले तू खात नाही हा सायलेंट मध्ये आता सांगत मी एवढी असं का रवींद्र भाऊची परिस्थिती अशीच होती तर मी सुधरून गेली पण त्या रवींद्र भाऊने तू खाल्लं नाही हा त्या काळामध्ये मोरे असं ते काढून हा. टाक जो पुराला गुलाचा काळावाला हा गुल हा हा तो काळावाला त्याची चटई चम्मच पे आलं मग सुद्धा त्याला बायको खायला त्याची चटई खा नाही सुद्धा ती बायको तर बरी म्हणजे तो काळावाला गुळ हा आणि ह्या गुलासाठी नाही का तर तू असं मला पहिलं समजावून सांगतात तू ऐकून राहिलास का तू कवडी बर तू म्हणतो गुल म्हणलं पहिले हा काळावाला पुराला गुल म्हणलं गुल असंच पहिलं सांगितलं असता तर कायले पुन्हा मार खाल्ला असता आय तुला काय सांगलं हा. ना अरे बायको बनल्याची कशीला भेटत पाहिजे तुही हा तुले बायको आहे आणि हा बायको सुधरवण्यासाठी मा मोठा भाऊ ह्या गावात हा मोठा भाऊ हा चांगले तो इथे तुझ्या घरी तुझ्या बायकोने सुधरवाले नाही हा. त्याची औषध सांगत मी म्हणून हे तुला सांगून त्यानं तुला औषध सांगितली श्रीमानने आमचे मोठे भाऊ मोठसाठी चांगले हा. त्यांच्या सुद्धा 151 म्हणजे पाहिजे आमचे 70 लाख सुद्धा असं म्हणते आणि ह्या गोष्टीतून सांगायला आलो श्यामपट्टीच्या हा. पण काय करते का करू तुझी बायको तुला भेट नाही नाही. का नाही. अरे बायको बंदी बंदी गुढीवाली लहानशी जागा मोठी सुटू उठली आहे वा. त्या बाई कधी म्हणलं हा. म्हणलं झोपून जाते हा. बस म्हणलं तर उभे होते बाबा मग आता पण- हे पाहिलं तुमची नसतात कामाला तुला नसतात मला भोंसू नातवाचा वासला
मले माहित आहे का तुझं लग्न झालंय? कमीत कमी हा. आता 20 वर्षाचा जमाना झाला बायको आहे म्हणजे 20 वर्षाचा. हा हा. पण आपल्या घरी असं हरताल म्हटलं नाही कधीच नाही. आणि तुमच्या सारख्याचा अभिमान शिंपेला फोटा दावला नाही. हो का? हे ते दर्जाला कापते तुया दर्जाला पाहिजे दबका पाहिजे इम्प्रेशन पाहिजे म्हणजे असा तुझ्या घरी आहे. नाही तर का हा. आता कधी मी गेलो हा. कधी मी घराला बाहेर गेलो पान ठेला धरून आलो हा. किंवा घराबाहेर निघलो हा. अहो म्हणते का म्हणते? अहो म्हणते हा. अहो म्हणजे पहिलं कपडे काढा हा. हा कपडे काढा करून घ्यायला मग हिला बसा अहो म्हणते लई दिवसात आल्या म्हणते तिकडून कपडे काढायला पहिले करून घ्या. हा? काहून? कालच्या लोक तसं का म्हणते का म्हणते? असं घराला धंदा पाहिजे बोंगली हो तर सांग ना तर सांग ना. कपडे घालून घ्या म्हणते हा करून घ्या म्हणते बरोबर. हिला बसा म्हणते हो तिच्या म्हणण्याचा उद्देश हे होय हा आणि माणसाच्या जातीला आपल्याला काय का बरोबर आहे. आपण बाबू सकाळी हा पान ठेला हो दुपारी तो पान ठेला हो संध्याकाळी तिसरा पान ठेला हो. सकाळ याच्या त्याच्या गोष्टी करा सकाळी दाढी नाही का आणि संध्याकाळी कटिंग. तिच्या म्हणणं असं आहे हा का कपडे काढा हा आंघोळ करा जेवण करा मग हिंडत बसा म्हणजे मी म्हणायची मोकळी आहे मग. तुझी अशी म्हणते. मग का तर तेव्हानी बोंगल्या बरं मी का म्हणतो हा तुला बायको आहे ना? काय बोले नवरा आहे चंपाच्या बायकोच्या पोची समजा बोले पैताना बोले नवरा आहे का बायकोच आहे मी तुला विचारून का राहिलो? काय हा? तुझे बायको आहे का तूच म्हणत आहे बंद्याची बंदी असा बरोबर आहे ना आहे ना? मग म्हणून मी म्हणतो तुला याच्यावर तर मला वाटलं का तुला बायको आहे बा. तुझ्या बहीण बाय का असं मला सांग मी म्हणतो तुला बायको आहे का? बायको कोण बोलायचं दोन पोरं आहे. मग दादा हा एक काम कर ना हा तू घरी जा हा आणि आपल्या बायकोला घेऊन ये. जास्त सापडलेल्या पती मोठी नको एवढी नेट खराब होती म्हणून मला माहित नव्हतं ज्या म्हणजे आपल्या घरी ना आपल्या बायकोला घेऊन ये म्हणजे बाबा एवढं एका बेकार नीतीच्या असती तर ए. मालूम होतं दोस्ता मला जोरदार चालवशील मी तसं नाही म्हणलो. हा माझी बायको आचार विचाराने बिघडली आहे. हा हा अच्छा तुझी बायको सुटली काय? सुटली काय हा. ज्याच्या मान मर्यादा आहे मान मर्यादा म्हणजे आम्ही या घरी येऊ मी पाहिलं काल तेव्हा काल अच्छा काल ते तो बिया साकेले तू तर डबका खात होतास तिच्या. हा? अरे तो दादी तो बांधे अभी दिन के बाद है ना हा? सकाळी सकाळी तर तुला भेटले ना हा मोबाईल वर. अरे फेटो बेटी जमले का करे मी तुला काय म्हणायचं तू पटापट सांग बरे आता मेरे मार ढोलं पाण्या पाहिजे पाठवले तू आपल्या बायकोला घेऊन ये. काय रे तुझी बायको सुस्त विचाराची आहे. बरोबर आहे बरोबर आहे. माझी बायको ऐकत नाही होऊ शकते बाईपासून बाई सुधरते बरोबर आहे आहे. या गोष्टी रातच्या जेव्हा हा हा त्या दिवशी तसं झालं का तसंच झालं. वे साखरे हो म्हणजे हो माणसापासून माणूस सुधरते बाईपासून बाई सुधरते कुत्र्यापासून ती सुधरते. काय ऐकून गेलं मी हा. तुला बोलतो मी माणसाच्या गोष्टी करत आहो नवरा बायकोच्या गोष्टी करत आहो. एक कुत्रा आणि कुत्री आलो नको. हा घरी कुत्रा आहे पोचले बा हा आम्ही दोघी नवरा बायको जेवत असताना हा. ते असं करते म्हणजे त्याला भूक लागली भूक लागली म्हणजे आमच्या ताप त्याने वाढवायचं पहिलं मुक्याच्या नवऱ्याला देशील द्यायचं तो सांग काही बोलतो हा. मी ना मगाशी सांगितलं ना हा मायबाप बाहेर घुमत हो, ते असतील. बरोबर आहे ना हा? महाकुंभामध्ये गेलो ना असं हलवलं म्हणजे तुम्हाला समजून येते नाही का? समजून येते आणि मायबाप लढत झाले ते नाही समजत. मुक्या जाण्यावर कधी आपण तुझ्या पाठला पाठवले काही हे आहे हो, का तुम्हाला? पहिले काहून? त्या ठीक आहे तुम्ही म्हणता तसं करतो जातो घराकडे घेऊन येतो पटकन जातो झालं? हा आणि तेवढी पण काय करा हा. भूक तर लागून गेली 12 वाजून हा, गेली ठीक आहे लवकर जा. हे आणि आपल्याला- बघा, हा. पाटीलला सांगून द्या का? थोडंसं आलू हा. पोहा आणि थोडेसे टमाटरचा भैवा मागे भेटलं तुझ्यासाठी आलू ना पोहा अरे तुझ्यासाठी करून ठेवते केळीचं कालवण अगं दुधीचे वडे खाजो मा खपले सांग पाहून करतो इकडल्या तिकडल्या सांगितल्या त्या बैला घरी भोगरीचा अंदाज आहे आता घरी जाऊ कसा मोठा भेवा पडला तिला भैमा मध्ये कोणती हातात पकडा मग बायको हातातल्या पकडा अशी परिस्थिती पाहिली आहे पण जमून बायको जमलं तर ठीक आहे त्याच्या बहिणी नाही जमलं तर पडल्याला एवढं नाही घराकडे
कुठं गेली असं म्हणतो आवाज दिला पाहिजे पूजा करून आली का करून आली काय तर चल बाई 8 दिवस झाला माझ्या घरचा फोकण्या कामाचा नाही ना धामाचा नाही बिनकामाचा नवरा काय सांगू मावशी चांगला मला डॉक्टर नवरा पाहायला आला होता पण माझ्या बापानं ह्या फोकण्यामध्ये का पाहिलं का बाई इकडे पाहिलं ना तर मला वाटते तो तिकडे पावरायला असा तिथं माणूस आहे हे एवढे कार्यवत्रा लेकरा पैदा करून ठेवला याची त्याला काही फिकर नाही एवढी जान जवळ बायको आहे तिसऱ्या माणसाला फिकर नाही मावशी 8 दिवस जाते घराच्या बाहेर राहते त्याला असं नाही वाटत त्या पोराला चेटी नाही तो पोरगा बोंबलते रोज दूध एकच चेटी लावून देते त्याने पण त्या पोरीले कपडे नाही ते पोरगी रोज रोना मानते तर या माणसाला फिकर नाही बाई मला माहित आहे 8 दिवस पोटी बकरी सारखा चरा तर 9व्या दिवशी बरोबर घरी येईल पण मला माहित आहे आज हा नक्की घरी येणार घरातले सर्व कामं झाले देवाची देवपूजा करते आणि या माणसाची आज दरवाजा चांगली झाडू घेऊन वाटच पाहत राहते माझ्या कुंकवाच्या खाली माझ्या कुंकवाच्या खाली भीमा मूर्ती आहे बोलले माझ्या कुंकवाच्या खाली भीमा मूर्ती आहे बोलले माझ्या कुंकवाच्या घराचा दरवाजा खोलू त्या आवाज मारू चाफे मोठा चाफे संडास कोणाचे चाफे मारून घे पण ठुमत व्हायला तिला फिकर नाही मोठी पूजा बसली आहे त्याला आवाज दिला पाहिजे अगं लीला लीला माझ्या नाराज नारी 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 ग नारी एला या पहिमा मध्ये पूर्ण भरली आवाज नसेल गेला चला अजून एकदा मारला पाहिजे आवाज आणि आधी तर ठीक नाही तर तुला येतं मागणी म्हणजे मोडमार करतो ना वेल्डिंग करायला मोबाईल नाही गेलं तर माझी हेमरात लावून नाही आधीच तर ठीक लक्षात ठेवतो मी आता चापी खाऊन जाऊ पाटलाचे घेऊन त्याला आलू पाव खाऊन ना जातो म्हणतो भजे गिजे चला ठीक आहे मारला पाहिजे आवाज ए लीला लीला ग लीला 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 ग लीला ए लीला आली
गोष्ट करे मग बायकोडी हाती पकडा बेकाला आपल्याला तर बाया झाल्या भरकट मोदीने 7,000 रुपये टाकले चांगले विटॅमिनच्या गोळ्या खाल्यात त्या आता शांपत तू नदी का होई का पहिला दरवाज जमत नाही का जमत नाही का पाहिला बातोला तू ना 15 वर्ष झाले लग्नाला पाऊस राहिले तुमच्या काही जमत नाही तुला रात्री तुम्ही लागलं हे करतो असं आणि मी म्हणते 8 दिवस झाले घराच्या बाहेर गेल्या पण आज दिमागानं घर आल्या काय वेळ प्रेमानं आवाज देऊ राहिले हे बैठा बेले काही अक्कल लावायची चीज आहे का काय झालं तुम्ही गावामध्ये कोण जायचे ते जाऊ द्या मी पहिले ऐकून घ्या ना अहो गरमीचा मोसम आहे काहीतरी ऐकून घ्या काय बाई हा 8 दिवसाच्या बाद घरी आल्या बाई अहो तुम्ही घराच्या बाहेर गेल्या होत्या मला काही करून नव्हता राहिला आणि पुरुषाला रोज मला फोन लावा वहिनी पाठव घरी नाही म्हण पाठव रे भाऊ घरी नाही म्हण मी येईन का जास्तवानी करीन का पण मी म्हणत होती बाई कसं आहे असो पण आपलं होतं आपलं आपल्याला कधी बाहेर करावं नाही ना दुसऱ्या माणसाला तर कधी घरात येऊ द्यावा नाही म्हणजे तुझे ह्या माणूस भेटला हो ना तर रोज फोन कर मला तू याच्या खिलाफ तर जाईस नाही बा हा अशी कशी राहील मग? मी काम ते काय बाई बैठा बेले सर्व सोडा आणि माझं तो ठुका